संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहात SIRच्या मुद्द्यावरून गदारोळ, कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. पंतप्रधानांची श्रीलंकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा, दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोकसंवेदना व्यक्त करत पंतप्रधानांचं मदतीचं आश्वासन. कर आकारणीमधील पारदर्शकता केवळ धोरणात्मक दृष्टिकोन राहिलेला नसून तो शाश्वत विकास आणि वित्तीय प्रतिरोधक क्षमतेचा पाया असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. उत्तर आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक एकात्मता अधिक दृढ करणाऱ्या चौथ्या काशी तमिळ संगममची आजपासून उत्तर प्रदेशात काशी इथं होणार सुरुवात. राज्यातल्या 243 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी सकाळी 9:30 वाजेपर्यंतच्या 2 तासात सुमारे 8% मतदानाची प्राथमिक माहिती. पर्यावरण विषयक आक्षेप आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. प्रताप सरनाईक. चिली इथं सुरू झालेल्या कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषकामध्ये नामिबियाला 13-0 अशा मोठ्या फरकानं पराभूत करून भारताची दमदार सुरुवात. आणि राज्यात मराठवाडा तसंच उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता, तर दक्षिण भारतात काही राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी स्वाती.